एक मनगटी घड्याळ व एक डिजिटल घड्याळ यांची एकूण किंमत ₹4100 आहे. डिजिटल घड्याळाची किंमत ही मनगटी घड्याळाच्या किमतीपेक्षा ₹770 ने कमी आहे, तर मनगटी घड्याळाची किंमत किती? तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रश्नाला सोडवण्यासाठी आपण XYच्या स्वरूपामध्ये मांडणी करावी. तर सुरुवातीला आपण मनगटी घड्याळाची किंमत आपण X मानूया आणि डिजिटल घड्याळाची किंमत आपण Y मानूया. डिजिटल घड्याळाची किंमत Y मानूया. दिलेल्या माहितीनुसार आपण समीकरण तयार करूया. मनगटी घड्याळ व डिजिटल घड्याळ यांची एकूण किंमत, एकूण म्हणजे काय तर बेरीज, X अधिक Y बरोबर 4100. आणि दुसऱ्या माहितीनुसार डिजिटल घड्याळाची किंमत ही मनगटी घड्याळाच्या किमतीपेक्षा 770 ने कमी आहे, म्हणजे दोन्हीमधील फरक हा 770 आहे. X वजा Y बरोबर 770. आता आपल्याला मनगटी घड्याळाची किंमत विचारलेली आहे आणि मनगटी घड्याळ म्हणजे आपण X गृहीत धरलेले, म्हणजे आपल्याला X ची किंमत या ठिकाणी काढायची आहे. तर या दोन समीकरणावरून आपण X ची किंमत काढूया. आता Y कट झाला पाहिजे, त्या दृष्टीने आपण अधिक किंवा वजा करावे. आता Y कट होण्यासाठी हा अधिक Y आहे आणि हा वजा Y आहे. मग या ठिकाणी आपण जर अधिकची क्रिया केली तर Y या ठिकाणी कट होणार, कारण अधिकने याला गुणल्यानंतर वजाचे वजाच राहणार, म्हणून या ठिकाणी अधिक वजा हे कट होतील आणि X अधिक X 2X बरोबर या ठिकाणी सुद्धा अधिक होणार आणि या ठिकाणी बेरीज करून घेऊया आपण, म्हणजे 4870. म्हणून X बरोबर 4870 याला भागीला 2 छेदात येतील, म्हणून छेदात 2. म्हणूनच X बरोबर 2 दुनी 4, त्यानंतर 2 चूक 8, त्यानंतर 2 त्रिक 6, उरला 1 आणि 2 पंच 10. म्हणजेच या ठिकाणी X ची किंमत म्हणजेच मनगटी घड्याळाची किंमत आलेली आहे 2435.